नमस्कार. कालपासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. अनेक महिलांच्या खात्यात 1500 रुपये आलेत, पण अनेक महिलांना प्रश्न देखील पडलेला आहे की सरकारने तर 3000 किंवा 4500 रुपये द्यायला हवे होते, तर मग 1500 रुपयेच केवळ कसे जमा झालेले आहेत आणि ज्यांना अजूनही 1 रुपया देखील मिळालेला नाही त्या महिलांचं काय, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे, ती म्हणजेच की राज्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये हे काल 13 मे पासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर सर्वात महत्त्वाचे अपडेट म्हणजेच की काल आणि आज लाखो महिलांना पैसे जमा झालेले आहेत. 1500 परंतु केवळ 1500 रुपये जमा करण्यात आलेत. हे केवळ मार्च महिन्याचे पैसे आहेत. तुम्ही हे बरोबर ऐकलेलं आहे, कारण की एप्रिल आणि मे या महिन्याचे पैसे जोडलेले नाहीत. म्हणजेच की 3000 रुपये अजूनही बाकी आहेत, ते देखील या महिन्यातच जमा करण्यात येणार आहेत. सरकारने या अर्थी महिलांची 1500 रुपयावरतीच बोलवण केलेली आहे. विशेष म्हणजे या हप्त्याबाबत अजून कोणताही GR आणि शासन निर्णय देखील आलेला नाही आणि तसेच आदिती तटकरे यांनी देखील याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु हे पैसे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि सध्या महिलांच्या खात्यात तब्बल 1500 रुपये जमा होत आहेत आणि सर्व लाडक्या बहिणींना मेसेज देखील आलेला आहे. तुम्हाला जर मेसेज आला नसेल तर तुम्ही थेट बँक बॅलन्स देखील चेक करू शकता, त्यामुळे तुम्हाला सर्व माहिती मिळेल. तर आता महत्त्वाचा प्रश्न उरतो, ते म्हणजेच की एप्रिल महिन्याचे पैसे कधी येणार. तर लाडक्या बहिणींनो, सध्या मिळालेल्या माहितीनुसार याच महिन्याच्या शेवटी म्हणजेच की 27, 28 आणि 29 व 30 मे या 4 दिवस म्हणजेच की या तारखेच्या आसपास सर्व महिलांना एप्रिल महिन्याचे 1500 रुपये पुन्हा जमा होणार आहेत. म्हणजेच की या महिना अखेरपर्यंत तुम्हाला अजून 3000 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच की अजून 3000 रुपये मिळतील. तसंच हे मिळालेले 1500 रुपये असे एकत्रित 4500 रुपये महिना अखेरपर्यंत जमा करण्यात येणार आहेत. ही माहिती नुकतीच देण्यात आलेली आहे. आता त्या महिलांबद्दल बोलूया की ज्यांचे नोव्हेंबर आणि फेब्रुवारी म्हणजेच की नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंतचे हप्ते आलेले नव्हते आणि नुकतीच आपली KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यांच्या खात्यावर देखील कालपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. पण लक्ष द्या, त्यांनाही मागचे पैसे सगळे पैसे म्हणजेच की मागचा कोणताही हप्ता जमा करण्यात आलेला नव्हता, परंतु सध्या फक्त मार्चचे 1500 रुपये त्यांना देखील जमा करण्यात येत आहेत. तर जर तुम्हाला पैसे जमा झालेत किंवा नाही हे पाहायचं असेल तर तुम्ही तुमचं एकदा बँक खाते देखील चेक करून घ्या. तसेच ज्यांची KYC मुदत संपली होती त्यानंतर आता त्या महिलांसाठी म्हणजे त्यांनाच देखील आता आनंदाची बातमी आलेली आहे, कारण की KYC साठी अजूनही सरकारकडून नवीन तारीख वाढवून दिली जाणार असल्याची माहिती देण्यात आहे. काल लाडक्या बहिणींना कालपासून म्हणजे काल काही लाडक्या बहिणींना पैसे जमा झालेले आहेत आणि आज काही लाडक्या बहिणींना जमा होत आहेत. हे वितरण 15 ते 16 तारखेपर्यंत असे सुरू राहणार आहे. त्यामुळं तुम्ही नक्कीच वाट बघा, कारण की सर्वच लाडक्या बहिणींना सरसकट पैसे जमा करण्यात येत आहे. खूप वेळा SMS येत नाही, त्यामुळं तुमचं बँकेचे पैसे देखील तुम्ही चेक करा, म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की नेमके पैसे जमा झालेले आहेत किंवा नाही. आता सध्या पाहता ज्या महिला गरीब आहेत, तसेच ज्यांचं उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपर्यंत मर्यादित आहे, ज्यांच्या घरात कोणीही नोकरीला नाही आणि ज्यांच्या घरात 4 चाकी वाहन नाही, अशा सर्व महिलांना पैसे जमा करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास खात्याने नुकतीच दिलेली आहे. त्यामुळं तुम्हाला हे 1500 रुपये जमा झाले आहेत किंवा नाही, किंवा तुम्ही अजूनही वाट बघताय, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, म्हणजे समजेल की तुम्हाला पैसे जमा झाले आहेत किंवा नाही. जर पैसे जमा झाले असतील तर नक्की कळवा. तसेच अनेक महिला सध्या चिंतेत आहेत, कारण की त्यांना कोणतेच आणि कुठलेही पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळं काळजी दूर करण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना तसेच नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. हा व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक खऱ्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेची यादी पाहिजे असेल तर
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये म्हणजेच की व्हिडिओच्या टायटलवर क्लिक करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या यूट्यूब व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. तिथे आपण लाडकी बहीण योजनेची यादी टाकलेली आहे. तसेच जर तुम्हाला यादी पाहिजे असेल तर अजून एक कमेंट बॉक्समध्ये आपण एक मेसेज पिन केलेला आहे. त्यामध्ये देखील व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता.